नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी एक इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील ज्ञानेश्वरी आणि विश्वब्रह्म संकल्पना या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 6 भागांपैकी तिसरा भाग वाचतो. ज्ञानेश्वरी संहितेतील विश्वब्रह्म. वरील मायावादाबरोबरच ज्ञानेश्वरीच्या संहितेत मायावादाच्या विरोधी अशा विश्वब्रह्म या संकल्पनेचा प्रवास दुसऱ्या अंगाने समांतरपणे चालू असतो. या दृश्य भाव्य सगुण म्हणजे भौतिक आकारी चराचर विश्वाबद्दल 4 प्रकारच्या भूमिका येथे मांडलेल्या आढळतात. चढत्या भाजणीने त्यांची नोंद पुढील प्रमाणे करता येईल. 1. पहिल्या भूमिकेला ब्रह्मकारणवादी भूमिका असे म्हणता येईल. आद्य शंकराचार्य निमित्त झालेल्या मिथ्यावादापेक्षा ती अगदी वेगळी आहे. ती या जड भौतिक चराचर विश्वाकडे सत्य म्हणून अंगुली निर्देश करणारी आहे. तिचे मूळ मात्र ब्रह्मात म्हणजे मूळ सत्यात आहे. हे विश्व त्या ब्रह्मातून निर्माण झाले अशी ही भूमिका आहे. आणि मग ब्रह्म हे जर सत्य मानले तर त्यापासून निर्माण झालेले विश्व हेही सत्यच हे ओघानेच येते. या ब्रह्मकारणवादी भूमिकेचे दर्शनही दुसऱ्या अध्यायापासून अखेरच्या अध्यायापर्यंत घडत राहते. दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाला या विश्वनिर्मितीबाबत समज देताना एक साधारणपणे सर्वमान्य असलेले मत सांगितले जाते. उदाहरणार्थ, एथ समर्थू एको आधी तेयापासून भूते होती. 7व्या अध्यायात या पराप्रकृती आणि अपराप्रकृती यांच्या संबंधातून प्राणीमात्रांची निर्मिती होत असते असे प्रकृतीवादी मायावादी प्रमेय मांडले असले तरीही अखेरीस प्रकृतीच्याही पलीकडे असलेले प्रकृतीही ज्याच्यात विलीन होत असते ते ब्रह्मच या आकारित विश्वाचे मूळ बीज आहे असेच प्रतिपादन आढळते. उदाहरणार्थ, म्हणून आदी निधन पायी जगासी मी, ऐसे अनादी जे सहज ते गामी विश्वबीज, हे एकेक केती सांगावे, आता वस्तुजातची आघवे, मज पासोनी जाणावे विकरले असे. 8व्या अध्यायातील अक्षर ब्रह्मयोग म्हणजे कधीच नष्ट पावत नाही असे ब्रह्म जाणण्याचा योग, अधिभूत जड व अधिदैव पदार्थात असणारे जीवतत्व या द्वयींच्या कृतीतून निर्माण होणारे व्यक्त विश्व यांच्या पाठीमागे एकच ब्रह्मतत्व असते हे सांगणारा हा अध्याय. त्यामुळे या ब्रह्मातून विश्वनिर्मिती होते हे प्रमेय येथे प्रकर्षाने आढळते. उदाहरणार्थ, निर्मळ आकाशात नाना वर्णाचे घनपटल येतात तैसी अमूर्तीतीये विशुद्धे महतादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लगती, पै निर्विकल्पीचिया बरडी की फुटे आदी संकल्पाची विरुढी, आणि ते सर्वेची मोडवणी ये ढुंडी ब्रह्मगोळकांचा. मग ते या गोळकांचे अशांश प्रसवती आदी संकल्प असमसाहस, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे, हे आघवे विये तव मूळ ते शून्य. 9व्या अध्यायात प्रकृती मायेपासून नामरूपात्मक विश्व उत्पन्न होते असे सांगितले असले तरी प्रकृती माया जे विश्व प्रसवते ते ब्रह्मपुरुषाच्या सहवासानेच. पुरुष प्रकृती या दोघूंतही ब्रह्माचा अंश असतो. या उभयतांच्या संकरातून निर्माण झालेल्या विश्वाच्या केवळ अंतर्यामी ब्रह्म असते असे नव्हे, तर या नामारूपाच्या प्रत्येक आविष्कारांतही ब्रह्मच असते असे ज्ञानेश्वरीच्या संहितेचे प्रतिपादन आहे. आकाशाने स्थल व्यापावे, पावसाने पडावे, अग्नीने प्रज्वलित व्हावे, वाऱ्याने हलावे, पर्वताने अचल राहावे, समुद्राने भरतीची मर्यादा ओलांडू नये, पृथ्वीने भूतमात्रांचा भार सहन करावा, वेदाने बोलावे, सूर्याने प्रकाशावे, अशा प्रकारे अशा नामरूपांचा असा ज्ञानेश्वरी प्रणित आविष्कार हा ब्रह्माच्याच आज्ञेने होत असेल
तर या नामरूपात, त्याच्या गुणात, त्याच्या आविष्कारात ब्रह्म महात्म्यच असते असेच सिद्ध होते. आणि त्यामुळे ब्रह्माची ही त्रिभुवन विश्वातील नामरूपे, गुण, आविष्कार व कर्म कुणीही मिथ्या ठरत नाही, ती माया ठरत नाही. या पार्श्वभूमीवर अशा अमिथ्या विश्वामागील जन्मदाता, विश्वाचा शास्ता, विश्वाचा आधार ते ब्रह्मच आहे, अशी आलेली आवर्तने लक्षणीय ठरतात. उदाहरणार्थ, पै जे या चेनी अंगसंगे, इथे प्रकृती तव आष्टांगे, जन्म पावी तसे जगे, तो पिता मी गा. अर्धनारी नटेश्वरी, जो पुरुष तोची नारी, तेची मी चराचरी, माताही होय. मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा, आणि नामरूपा ही ओम लावा, आपणची जो. जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळी अति जळ, ऐसे वसवितू असे सकाळ, तो निवासू मी, ऐसा जगाचा बोज संकल्प. 10वा अध्याय म्हणजे ज्ञानयोगाचा विस्तार. या विश्वातील वैभव, लक्ष्मी, प्रभाव यांनी युक्त असलेल्या कीर्ती, क्षमा, कुबेर, बृहस्पती, कपिल मुनी, मेरू, सूर्य, समुद्र, राजा, ऐरावत, कामधेनू, वज्र, वाणी, चेतना, सिंह, गरुड, नक्र अशा विभूती म्हणजेच प्रभावी नामरूपे हा ब्रह्माचाच आविष्कार असे प्रतिपादन या अध्यायात असल्यामुळे या विश्वाची निर्मिती माझ्यापासून, ब्रह्मापासून होते, हे प्रमेय येथे येणारच. उदाहरणार्थ, मीची आदिगा पांडवा, तरी मीची येकू सर्वा, या जगा जन्म पांडवा, तरी सर्वभूतांकरे बीज, विरूढ तसे ते मी. 11व्या अध्यायात निर्गुण, निराकार अशा ब्रह्मात सगुण व साकार रूपे असतात. ब्रह्म त्यांना जन्म देतो आणि त्यांचा संहार करतो, हा या विश्वरूप दर्शन अध्यायाचा आशय. तेव्हा या अध्यायात या साकार विश्वाचा जन्मदाता, त्याचे मूळ बीज म्हणजे ते ब्रह्मच हा विचार येथे येणे अपरिहार्यच. उदाहरणार्थ, जया चेनी संकल्पे, हे लोकपरंपरा होय हारपे, जया ठाया ते आपणपे, मी ऐसे म्हणसी. यापरी एकैकाची ये लिळे, जन्मते सूरसिद्धांची कुळे, या मूर्तीचा किरीटी, राममुळी देखपा सृष्टी. इथे सृष्टीशी आश्रो, तुझेनी चैतन्य गा, विश्ववसते त्रिभुवनाचेया आद्या. जैथोनी नाना सृष्टीची या चोली बोली, पसरती भूतग्रामचिया वेली, ते या महद्ब्रह्मा ते व्याली, दैवकी इच्छा. सकळ विश्वासी जीवन, जीवांसी तू निधान, तू या विश्वाची आदी, देव होय चरचराचे जन्मस्थान. ते हे देख अपार, स्वरूप माझे पर, ऐथोनी ते अवतार, कृष्णादिकांचे. 14व्या अध्यायामध्ये प्रकृती ही माझीच महद्ब्रह्म योनी असून, तीत मी बीजगर्भ ठेवतो आणि मग माणूस व सर्व भूते, जड व चेतन निर्माण होतात, असा विषय मांडला आहे. त्यामुळे प्रकृती ही छाया आणि तीमधून निर्माण झालेले विश्व म्हणजे आभास अशी मांडणी नसून, मूळ ब्रह्मातूनच प्रकृती व नंतर विश्व यांची निर्मिती होते अशी मांडणी आहे. म्हणजे ब्रह्मातूनच विश्वनिर्मिती असाच विषय पर्यायाने मिळतो आणि विश्वाच्या अस्तित्वाला वेगळी मान्यता लाभते. उदाहरणार्थ, या कारणे मी पिता, महद्ब्रह्म माता, अपत्य हा पांडुसुता, जगडंबरू. पै ऊचा नीचा डहाळिया, विषमा वेगळालिया, एकाची जेवी जालिया, बीजाचिया. आणि संबंधू तोही ऐसा, मृन्मयो घटू का जैसा, का पटत्व कापुसा, अंतु होय. आणि संबंधू तोही ऐसा, मृतके घटू लैकू जैसा, का पटत्व कापुसा, नातू होय. नाना कल्लोळ परंपरा, संतती जैसे सागरा, आम्हाही चरचरा, तैसा पांडू. 11व्या उपहासात्मक अध्यायातही या ब्रह्माच्या विश्वजन्माचे दर्शनच घडते. उदाहरणार्थ,
जे यापासूनी का आली आकारभूते. 2. पण ज्ञानेश्वरीची संहिता येथे थांबत नाही. ती अनुभवशरण अशा तत्वज्ञ कवीची निर्मिती आहे. त्यामुळे समोर येणारे, डोळ्यांना दिसणारे, ऐकू येणारे, रसस्पर्शगंधानी पालवणारे, मनोमनी जाणवणारे असे प्रत्यक्ष रसरशीत विश्व, त्यातील वृक्षवल्ली वनचरे, पशु पक्षी माणसे यांनी गजबजलेले विश्व हे ब्रह्माचेच दुसरे रूप, तो ब्रह्माचाच विस्तार, ब्रह्माचेच ते व्यक्तरूप, चिद्ब्रह्माचाच विलास, ब्रह्मासारखेच हे एक दुसरे सत्यच असे प्रतिपादन ही संहिता करू लागते. या दुसऱ्या भूमिकेला चित्विलासवाद असे म्हणता येईल, अजातवाद असेही ठरवता येईल. ही चित्विलासवादी भूमिका दुसऱ्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत विस्ताराने येत राहते. दुसऱ्या अध्यायात या विश्व आकारातील एका देह आकाराचे क्षुद्रत्व व क्षणभंगुरत्व प्रतिपादित केले असले तरी हा विश्वाकार म्हणजे रूपांतरित ब्रह्म आहे असेही प्रतिपादन याच अध्यायात पाहावयास मिळते. उदाहरणार्थ, जैसे पवने तोय हालवले आणि तरंगाकार जाले, तवी कवन के जन्मले म्हणोये तेथ, तेची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक साहाजे सपाटले, तरी काही आता निवाले विचारी पा, तैसे चैतन्याचा ठाई इथे शरीरांतरे पायी, हा लोकत्रयाकारू तो जेयाचा विस्तारू, जे समजते ये भूते जन्मा आदी अमुत्ते, मग पातली व्यक्तिते जन्मलेया, तिथे क्षया जेव जांती, तेथ निभ्रांत आने नवती, देखे पूर्वस्थितीची एंती आपुलिये, यथाचेनीची स्वभावे हे होत जात आघावे. मूळ गीतेतील 4व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 7-8 मधील संभवामी युगे युगे या अवतरणातील अवतार कल्पना ब्रह्माच्या या निर्मित विश्वातील भूतरूपी जन्माची मांडणी करते. इथे हा 3रा भाग थांबवतो. धन्यवाद.